पंतप्रधान पीक विमा योजनेतील घोटाळा टाळण्यासाठी ई पीक पाहणी होणार बंधनकारक, तर राज्य समितीची महत्त्वपूर्ण शिफारस 1 रुपयाऐवजी विमा उतरवण्यासाठी आता 100 रुपये आकारावे अशी ही सूचना। तर जपानी शिंकायन्स येईपर्यंत आता वंदे भारत मुंबई अहमदाबाद हाय स्पीड बुलेट ट्रेन कॉरिडॉरवर धावणार। बुलेटच्या जागी प्रवाशांना वंदे भारत ट्रेननं प्रवास करता येणार। सोन्याच्या भावानं 80,000चा टप्पा ओलांडला, तर नवा उच्चांक गाठत सोनं 80,600 रुपयांवर पोहोचलं। पीएफ हस्तांतरण आता सोपं होणार। कर्मचाऱ्यांना त्यांचे पीएफ खाते दुसऱ्या कंपनीमध्ये वळवण्यासाठी आधीच्या कंपनीची किंवा नव्या कंपनीची हस्तक्षेपाची गरज भासणार नाही। सिडको घरांच्या किमती तातडीनं कमी करा, संदीप नाईक यांची मागणी। तर सिडकोच्या घरांच्या किमती भरमसाठ असल्यामुळे सर्वसामान्यांची निराशा, संदीप नाईकांची प्रतिक्रिया। ठाण्यातील कोपरीमध्ये पोलीस आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानी पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण। कोपरी परिसरातील चिकन मटण विक्री दुकानं 5 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय, तर बर्ड फ्लू रोखण्यासाठी या उपाययोजना। ज्येष्ठ वकील देवांग व्यास यांचा मुंबई हायकोर्ट आणि गुजरात हायकोर्टाच्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पदाचा राजीनामा। न्यायालयाचे अतिरिक्त जनरल म्हणून देवांग व्यास यांनी 12 वर्ष पाहिलं काम। नंदुरबार जिल्ह्यामध्ये आता राष्ट्रवादीची नवीन कार्यकारिणी जाहीर, तर स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका लक्षात घेत पक्षवाढीसाठी कार्यकारिणी जाहीर। राज्यभरातील वीज मीटर रीडिंग आणि बिल वाटप कामगार 1 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाणार। स्मार्ट मीटरमुळे आता हजारो कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड, तर सरकारनं स्मार्ट मीटर लावू नये, कर्मचाऱ्यांची मागणी।